तुमचं चित्त थाऱ्यावर दिसत नाहीये वाटतं. का तुमच्या चष्म्याचा नंबर बदललाय? नाही नाही, श्लोकाचं पुस्तक उलट धरलंय म्हणजे देव कोपेल बरं का. नाही नाही शहाण्या, आजोबांची नक्कल करतोस होय? म्हणजे करायला नको. आता आजी चिडली म्हणजे आजोबांनी तर यायलाच हवं. आजी कशी आहेस तू? खूप मिस केलं तुला. शहाण्या, एवढी काळजी वाटते ना, मग निघताना फोन का नाही केलास? आजी हे बघ, मी ना तुला फोन करणारच होतो, पण मी निघालो तेव्हा इथे मध्यरात्र असणार. म्हणलं कुठे आमच्या आजीला त्रास द्या, फोन करा म्हणून नाही केला. अरे रात्र रात्र रागवायचास. शहाण्या, लहान असताना आई ऐवजी आजीची आठवण यायची, तेव्हा झोपवण होत नव्हती का माझी? अगं आता तो मोठा झालाय, शहाणा झालाय, आणि आता तो तुला का त्रास देईल? त्रास देण्यासाठी त्याने दुसरं कोणीतरी शोधलं असेलच ना. दुसरं, दुसरी. ए बघ चाचू, तू उगाच काहीतरी बोलू नकोस. आजी असं खरंच काही नाही चाचू. नक्की ना? होय, तुझ्यासारखी कोणी अजून तरी मिळाली नाही. मग अगदी बरं झालं. घे, यातली एखादी मुलगी निवड. चाचू मला तू खरं सांगा, हा सगळा तुझा प्लॅन आहे ना? हे नाही 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 नाही, या प्लॅन मध्ये माझा हात पाय बोट डोकं काही नाहीये, माझा काही संबंध नाही. अरे, कुणी प्लॅन करायच्या आधी मीच तुला मदत करायचं ठरवलंय. मदत? कसली मदत? अरे, आता तू आलायस ना, मग तुझा बाप तुझ्या लग्नाच्या मागे लागणार आणि आधी तो त्याच्या धंद्याचाच विचार करणार आणि तशीच एखादी निवडणार, डील करणार. त्यापेक्षा तूच आधी निवड. अरे घे, निवड एखादी. आजी असं फोटो बघून कसं निवडणार? क्लिक झाली पाहिजे ना. तिला बघून मी सरप्राईज झालो पाहिजे. माझ्या ध्यानीमनी नसताना ती अचानक एखाद्या वादळासारखी माझ्या समोर येणार. मी तिच्याकडे बघणार आणि बघतच राहणार. मग तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येणार, तिचाच आवाज माझ्या कानात घुमणार आणि तीच माझं आयुष्य बनून जाणार. हो, बाहेर या तुम्ही, बाहेर या. हा? खाली उतरा. मला माझ्या मिसळीचे 60 रुपये हवेत, आत्ताच्या आत्ता.